शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभेची पहिली उमेदवारांची यादी जाहीर। पहिल्या यादीत 17 उमेदवारांची घोषणा। सांगलीच्या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा कायम। चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी तर काँग्रेसच्या दावेदारीमुळे महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच कायम। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊतांना उमेदवारी तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी तर ठाण्यातून राजन विचारे उमेदवार। नाशिकच्या लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा तर आपल्याला कल्पना नसल्याची भुजबळांची स्पष्टोक्ती। सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचं शिष्टमंडळ आज दिल्लीला सोनिया गांधींची घेणार भेट। उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी। ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीचा समन्स। आज हजर राहण्याचे आदेश तर खिचडी गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये होणार चौकशी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला मुंबईतली एकही जागा नाही। मुंबईतल्या 6ही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बोलबाला। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार रामटेक आणि गडचिरोलीमध्ये दाखल करणार उमेदवारी अर्ज। प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटलांची भेट। अंतरवाली सराटीमध्ये रात्री उशिरा दोघांची भेट। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती। महायुतीने अमरावतीमध्ये नवनीत राणांना उमेदवारी दिल्यास प्रहारही उमेदवार देणार। आमदार बच्चू कडू यांचा थेट इशारा। अकोला पश्चिमची विधानसभा पोटनिवडणूक रद्द। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय तर नियोजित विधानसभा निवडणुकीला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने निर्णय। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून काँग्रेसचा देशभरात प्रचार। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि खरगेही प्रचारात उतरणार। ईडी एनआयएची मुंबईत भव्य कार्यालय होणार। दोन्ही तपास यंत्रणांना बीकेसीमध्ये मोठे भूखंड मंजूर। यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त। जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।